आज आपला हा ओरिएंटेशन 1 2 5 10 मिनिटं थोडे थांबा ना प्लीज. आपला हा आजचा स्टुडंट संदर्भात घेतला गेलेला कार्यक्रम, त्याचा आजचा हा शेवटचा दिवस आहे. आणि या शेवटच्या दिवशी मी डॉक्टर अतुल महाजन सर यांना विनंती करते की त्यांनी आपले मत या संदर्भात व्यक्त करावे. धन्यवाद वर्षा. फॅकल्टी फॅकल्टी एक्सचेंज प्रोग्राम अंतर्गत हा एक आठवड्याचा घेण्यात आलेला जो कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाचे उद्घाटन धरमपेठ महाविद्यालयाच्या प्राचार्या यांनी केलेले आहे. तर आज या कार्यक्रमाची सांगता आहे. तर या सांगतेसाठी श्री SBCT महाविद्यालयाचे प्राचार्य हे यांचं मनोगत आपल्याला लाभणार आहे. तर ओव्हरऑल जर आपण आठवड्याभरात बघितलं तर आपल्याला असं दिसून येते की एकंदरीत 4थं आणि 6वं सेमिस्टर हे मुलांसाठी एक टास्कच असतो. कारण त्याच्या परीक्षा ह्या विद्यापीठाद्वारे अन्य महाविद्यालयात घेतल्या जातात आणि वर्षभर शिकवल्यानंतर, एका सेमिस्टरमध्ये शिकवल्यानंतरही काहीतरी त्यांची रिव्हिजन व्हायला पाहिजे, या उद्देशाने हा प्रोग्राम घेण्यात आलेला होता. तर या प्रोग्राममध्ये मी स्वतः, डॉक्टर जपे मॅडम आणि डॉक्टर नरेंद्र रगटाटे यांनी 4थं आणि 6व्या सेमिस्टर मधील वेगवेगळ्या टॉपिकवर थोडक्यात का होईना पण एकदम व्यवस्थितपणे ते समजवण्याचा विद्यार्थ्यांना प्रयत्न केला आहे. त्याच्यामुळे नक्कीच हे जे ओरिएंटेशन किंवा हा जो फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम, फॅकल्टी एक्सचेंज प्रोग्राम होता, हा फॅकल्टी एक्सचेंज प्रोग्राम इथे सक्सेस झाला असं आपल्याला म्हणता येईल. यावेळेस या व्यतिरिक्त मी अधिक न बोलता इथे थांबतो. धन्यवाद. यानंतर मी डॉक्टर नरेंद्र रगटाटे सर यांना 2 मिनिटं आपले मत व्यक्त करण्यास विनंती करते. धन्यवाद वर्षा मॅडम. मंजुश्री मॅडमला नमस्कार. ज्या पद्धतीने आपण सातत्याने आम्ही जसं धरमपेठ महाविद्यालयाशी SBCT कॉलेजनी एक MOU साईन केलेला होता आणि ज्या अंतर्गत आपण स्टुडंट एक्सचेंज आणि फॅकल्टी एक्सचेंज प्रोग्राम आपण रन करतोय आणि दरवर्षी आम्ही हा कोलॅबरेटिव्हली ऍक्टिव्हिटी आम्ही करतोय. याही वर्षी ती खूप छान पद्धतीने सक्सेस झाली असं म्हणायला काही हरकत नाही, कारण की आठवड्याच्या याच्यात आम्ही 1-1 तास जवळपास सगळं सिलेबस आम्ही, म्हणजे 4ही युनिट आम्ही त्याच्यात कव्हर केलेले आहे. त्याच्या झूमवर छान पद्धतीने त्याचा रेकॉर्डिंग झालेला आहे. युट्यूब त्याच्या लिंक्स तयार झालेल्या आहे आणि त्यांच्या भविष्यासाठी. धन्यवाद सर. यानंतर मी आमच्या प्राचार्या डॉक्टर मंजुश्री सरदेशपांडे मॅडम यांना आपलं मत व्यक्त करण्यास विनंती करते. नमस्कार. आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, खरोखरच आयडिया आहे आणि या सगळ्यांचा आपण चांगला उपयोग आणि प्रत्येक फॅकल्टी मेंबरचा दुसऱ्या मधल्या सुद्धा विद्यार्थ्यांना किती उपयोग झाला, हे सगळं रेकॉर्डिंग्स पण आपल्याला हवे तेव्हा अवेलेबल असणार आहेत. तर ही एक खूप जमेची बाजू आहे. आपण आपल्या ॲट युअर ओन पेस, ॲट युअर ओन टाइम यू कॅन स्टडी. तर ही एक या सगळ्या ऑडिओ व्हिज्युअल एड्सचा अशा पद्धतीने, या सगळ्या AI टूल्सचा सुद्धा अशा पद्धतीने जेव्हा आपण उपयोग करतो तर त्याचा आपण कायमस्वरूपी उपयोग करू शकतो. आणि फिलॉसॉफी सारखे विषय जे आहे, जे आपल्याला वारंवार ऐकावे लागतात, असं नाही होत की एकदा ऐकलं आणि आपल्याला कॉन्सेप्ट कळला. बरेचदा किचकट विषय आपल्याला ऐकावे लागतात. मी 4-5 दिवस इथे हे ऐकलेले आपले जितके पण क्लासेस झाले ते, आणि इतके किचकट विषय इथे मांडायचे तेही बघितलं मी की कसं वेळेची मर्यादा
सांभाळून ते सगळे क्लिष्ट विषय मुलांपर्यंत पोहोचवणं काही सोपी गोष्ट नव्हती. पण तिन्ही कन्व्हिनर्सना आपल्या जपे मॅडमना होत असते. एक जी गोष्ट ही नेहमी दरवर्षी असे घेत राहा, म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांना त्याचा खरोखर उपयोग होईल. सगळे व्हिडिओज पण तुमचे सगळे एकत्र तुम्ही वेबसाईटवर टाकू शकता. सो इट इज रिअली गुड इनिशिएटिव्ह अँड थँक्यू कॉंग्रॅच्युलेशन. मॅम. थँक्यू. थँक्यू. थँक्यू मॅडम. यानंतर मी नरेंद्र सरांना विनंती करते की त्यांच्या प्रिन्सिपल सरांनी जो मॅसेज आम्हाला दिलाय तो प्लीज त्यांनी या ठिकाणी ऐकवावा. ओके, मी स्क्रीन शेअर करतोय मॅडम. येस ओके. येस. आवाज येतोय? नमस्कार. हो हो अगदी. RS मुंडले धरमपेठ आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज नागपूर, SBCT कॉलेज उमरेड रोड नागपूर, रेणुका कॉलेज नागपूर यांनी जो एक आठवड्याचा स्टुडंट डेव्हलपमेंट प्रोग्राम सोशल अँड पॉलिटिकल फिलॉसॉफी या विषयावर आधारित खास करून BA सेमिस्टर 6 या स्टुडंटसाठी आयोजित केला. सर्वप्रथम तीनही डिपार्टमेंट ऑफ फिलॉसॉफीचे मी आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद. असे मार्गदर्शन सर्व रिसोर्स पर्सननी केलेले त्यांच्या स्टाईल नीट आवाज नाही येते नरेंद्र, मध्येच अडकलंय त्याच्या. स्टाईलशी ते अवगत होते आणि त्यांची व्हिडिओ पण बंद झालाय. सगळ्यात महत्वाचं विद्यार्थी स्वतःचे प्रश्न नरेंद्र सर काहीतरी प्रॉब्लेम आहे वाटतं. स्विचच झाले ते. बोला. हो का? थांबा, मी पुन्हा काय करू? झालं काय? ओके. मला हे द्या ना, पोस्ट करा. नाही. आवाज येतोय? कॉलेज नागपूर, SBCT कॉलेज उमरेड रोड नागपूर, रेणुका कॉलेज नागपूर
स्टुडंट डेव्हलपमेंट प्रोग्राम, सोशल अँड पॉलिटिकल फिलॉसॉफी या विषयावर आधारित खास करून BA सेमिस्टर 6 सर्वप्रथम तिन्ही डिपार्टमेंट ऑफ फिलॉसॉफीचे मी आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो. आजची गरज स्टुडंटला रिसोर्स पर्सननी केलेली आणि अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटी नेहमी करता सुरू राहाव्या, जेणेकरून विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या रिसोर्स पर्सनची मते ऐकायला मिळतील, त्यांच्या स्टाईलशी ते अवगत होतील आणि त्यांची या विषयातली रुची गोडी वाढेल. आणि सगळ्यात महत्वाचं, विद्यार्थी सुद्धा जेव्हा अशा प्रकारच्या प्लॅटफॉर्म्सवर स्वतःचे प्रश्न विचारतात तेव्हा त्यांच्या प्रश्नातून इतर विद्यार्थ्यांना सुद्धा एक प्रकारचं नॉलेज गेनिंग ऍक्टिव्हिटी सुरू होते. विद्यार्थी सुद्धा आपल्या समविचारी विद्यार्थ्यांच्या मनात काय चाललेलं आहे विषयाशी धरून त्याची सुद्धा त्यांना जाणीव होते आणि एकंदरीतच ज्याला आपण एन्व्हायरमेंट बिल्डिंग ज्याला म्हणतो ती या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमाने होतं. मला वाटतं की ज्या प्रकारचे हे क्लासेस रन केले गेले, युट्यूबवर ते रेकॉर्ड होतात. ही रेकॉर्डिंग उपलब्ध झाल्यावर त्यांना पुन्हा पुन्हा या विद्यार्थ्यांना त्याच्या थ्रू जाता येतं. परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा याचा उपयोग होतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे विषयाच्या खोलात जाण्यात सुद्धा याचा उपयोग होतो. तर मला वाटतं की अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज ज्या स्टुडंट सेंट्रिक आहेत त्या वारंवार हव्यात आणि या तिन्ही महाविद्यालयांनी ते कार्य करून दाखवलं मागील 6-7 दिवसात. ते मला वाटतं की पुन्हा पुन्हा व्हावं ही ईश्वरचरणी प्रार्थना आणि विद्यार्थ्यांच्या तर्फे सुद्धा या सर्व ऑर्गनायझिंग टीमला मी धन्यवाद देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद सर. ओके. धन्यवाद. हॅलो जपे मॅडम. हो, बोला बोला सर. मी काय म्हटलं, ते व्हिडिओ जर झाले असेल तर पाठवले तर बरं होईल, कारण पुन्हा ते बिलकुल, म्हणजे बिलकुल. ग्रुपवर टाकायला बरं. येस नक्की मॅडम, नक्की. रेकॉर्डिंग नक्की रेकॉर्डिंग याच्यासाठी म्हणत आहे की आता अजून काही 8-10 दिवस आहेत मुलांच्या पेपरला, बरोबर आहे? बरोबर आहे, बरोबर आहे. तर येस त्यांना पुन्हा ते ऐकता येईल म्हणजे बरं होईल.